नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजपासून आपण चालू करतोय मुंबईच्या कॉन्स्टेबल आणि चालकसाठी चालू घडामोडीची सिरीज. ह्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या, सगळे प्रश्न खूप जास्त महत्त्वाचे राहणार आहेत. नायगावचा मागच्या वर्षीचा त्याच्या मागच्या वर्षीचा पेपर हा फक्त चालू घडामोडीवरच राहिलेला आहे. तर चला लक्ष द्या. प्रश्न नंबर पहिला, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नुकतेच कोण बनलेले आहेत? 31 तारखेच्या नंतर त्यांचा कार्यकाल चालू होईल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याची स्थापना झाली 1909 ला. याचं मुख्यालय आहे दुबईला. 1909 मध्ये ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची स्थापना, मुख्यालय दुबईला आहे. साधारणतः 108 देश याचे सदस्य आहेत आणि आज अध्यक्ष बनलेले आहेत जय शहा. आता हे भारतीय आहेत त्याच्यामुळे एक्झाम ओरिएंटल राहील आणि भारतीय कितवा बनलेला आहे तर हा 5वा भारतीय आहे. पण सगळ्यात तरुण सांगा तर सगळ्यात तरुण सुद्धा जय शहाच बनलेत, जे वयाच्या 35व्या वर्षी ICC चे अध्यक्ष झालेले आहेत. आता 5वे म्हणलंय, जर परीक्षेने पहिला भारतीय विचारला तर लक्षात ठेवा जगनमोहन दालमिया. हे जगनमोहन दालमिया पहिले होते. याच्यानंतर शशांक मनोहर, याच्यानंतर शरदचंद्रजी पवार आणि त्याच्यानंतर श्रीनिवासन. हे असे 4 होते आणि मग आता 5वं नाव आलंय कुणाचं तर जय शहा यांचं. मग जय शहा भारतीय कितवा तर 5वा. सगळ्यात तरुण सांगा. जय शहा कशाचे अध्यक्ष? ICC इस्टॅब्लिशमेंट 1909 ला, मुख्यालय आहे दुबईला. आता ही क्रिकेट संदर्भातली संघटना आहे. एक्झाम ओरिएंटल क्रिकेटवर अजून काय प्रश्न पडेल तर BCCI. या BCCI ची स्थापना झाली 1928 ला, ज्याचे आज अध्यक्ष आहेत रॉजर बिनी. हे रॉजर बिनी आज BCCI चे अध्यक्ष आहेत. मग BCCI आणि ICC काय ऑर्गनाइज करतं तर ICC ऑर्गनाइज करतं इंटरनॅशनल म्हणजे जागतिक ज्या वन डेच्या वर्ल्ड कप्स असतात किंवा T20च्या वर्ल्ड कप्स असतात ते ऑर्गनाइज करतंय ICC आणि IPLच्या ज्या स्पर्धा आहेत त्या ऑर्गनाइज करतंय BCCI. त्याच्यामुळे ह्या दोन्ही पण संघटना एक्झाम ओरिएंटल महत्वाच्या. आता क्रिकेट आलाय तर त्या रिलेटेड पुढच्या घटना लक्षात ठेवा की वन डे संदर्भात 1983 वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय आणि आत्ताच्या 2024च्या परीक्षेमध्ये पण प्रश्न आलाय. 2023 ला भारतानं वन डेचा वर्ल्ड कप जिंकला. कर्णधार कोण होता सांगा तर त्याचं उत्तर आहे कपिल देव. त्याच्यानंतर 2011 ला पण भारतानं वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी कर्णधार कोण होता तर त्यावेळी होता धोनी, महेंद्रसिंग धोनी. हे महेंद्रसिंग धोनी 2011 ला. 1983 ला कपिल देव. याच्यानंतर भारतानं वर्ल्ड कप जिंकला T20चा. हे झाले वन डेचे. आता T20चा पहिला कधी जिंकला तर 2007 मध्ये जिंकला. त्यावेळी कर्णधार होता महेंद्रसिंग धोनी. आता कधी जिंकला तर 2024 ला, ज्यावेळी कॅप्टन आहे रोहित शर्मा. या 2024च्या T20च्या वर्ल्ड कप वर प्रश्न पडून गेलेले आहेत. 2024चा वर्ल्ड कप कुठं खेळला गेला तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये पहिल्यांदाच, अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच हा ऑर्गनाइज करण्यात आला होता. याच्यावर प्रश्न आहे संस्करण कितवं होतं? 9वं होतं. एकूण टीम्स किती आलेल्या? 20 आलेल्या. ह्याच्यात विजेता कोण राहिलाय तर भारत याच्यात विजेता राहिला होता आणि दक्षिण आफ्रिका उपविजेता राहिला. तर भारत विजेता. पण पेपरनं काय टाकलं मॅन ऑफ द मॅच सांगा आणि मॅन ऑफ द सिरीज सांगा. तर मॅन ऑफ द मॅच होता विराट कोहली आणि मॅन ऑफ द सिरीज होता जसप्रीत बुमराह. हा जसप्रीत बुमराह मॅन ऑफ द सिरीज राहिला आणि मॅन ऑफ द मॅच राहिला विराट कोहली. शेवटच्या मॅच मध्ये त्याच्या जवळजवळ 76 का आसपास काहीतरी धावा होत्या. आता ह्याच्यात सगळ्यात जास्त विकेट्स कुणी काढलेल्या या 2024च्या T20च्या वर्ल्ड कपला तर त्या होत्या फारुकीच्या नावावर. फारुकी आणि अर्शदीप. हा अर्शदीप भारताचा बॉलर आहे आणि फारुकी अफगाणिस्तानचा बॉलर आहे. याच्यात सगळ्यात जास्त धावा कोणी काढलेल्या तर त्या काढलेल्या गुरबाजनं, जो अफगाणिस्तानचा खेळाडू आहे. 281 धावा काढल्या होत्या आणि विजेता संघ राहिलेला होता भारत. तर हे T20 आणि वन डेच्या वर्ल्ड कप वर प्रश्न येऊ शकतो. क्रिकेट संदर्भात मूळ प्रश्न आपला काय होता तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा आज अध्यक्ष कोण झालाय सांगा तर जय शहा हे अध्यक्ष. कितवे भारतीय तर 5वे भारतीय आणि सगळ्यात तरुण तर जय शहा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
सरस्वती सन्मान 2023 नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला? रौद्र सात्विकम नावाची एक कादंबरी आहे, त्या कादंबरीसाठी हा पुरस्कार नुकताच डिक्लेअर झाला, सरस्वती सन्मान 2023. आता सरस्वती सन्मान म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा हा पुरस्कार उच्च प्रतीचा आहे. आता नुकताच डिक्लेअर झालेला आहे प्रभा वर्मा यांना, आणि कादंबरीचं नाव लक्षात ठेवा, काय सांगितलं तर रौद्र सात्विकम नावाची त्यांची कादंबरी आहे. आता सरस्वती सन्मान साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातोय, कधी डिक्लेअर करण्यात आला तर सुरुवात झाली ह्याची 1991 ला. 22 भारतीय भाषांना हा पुरस्कार दिला जातो. कलम नंबर 343 आणि परिशिष्ट सांगा तर आहे 8व्या परिशिष्टासंदर्भात 22 भारतीय भाषा येतात. कलम 343 राहतं. सरस्वती व्यास सन्मान 1991 ला डिक्लेअर झाला, आणि आत्ताचा म्हणजे 2023चा जो 24 मध्ये देण्यात आला तो कुणाला तर प्रभा वर्मा यांना. कादंबरीचं नाव लक्षात ठेवा, रौद्र सात्विकम. कादंबरीची भाषा आहे मल्याळम. या मल्याळम कादंबरीसाठी हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड महत्वाचा प्रश्न राहील. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतेच नवीन 5 जिल्हे घोषित करण्यात आले? आता कोणत्या केंद्रशासित प्रदेश, आता ज्यावेळी केंद्रशासित प्रदेशांचा विचार करतो त्यावेळी आज भारतात 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा विचार करता विचारला तर तो आहे लडाख, जो 31 ऑक्टोबर 2019 मध्ये डिक्लेअर करण्यात आला. जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळं झालं. जम्मू काश्मीरला पण केंद्रशासित बनवला आणि लडाखला पण केंद्रशासित बनवला. तर क्षेत्रफळाचा विचार करता हा सगळ्यात मोठा आहे, पण लोकसंख्येचा विचार करता सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश सांगा तर तो आहे दिल्ली. क्षेत्रफळामध्ये सगळ्यात लहान सांगा तर तो आहे लक्षद्वीप, आणि लोकसंख्येमध्ये लहान सांगा तर तो सुद्धा आहे लक्षद्वीप. लोकसंख्येमध्ये पण लहान आणि क्षेत्रफळ साधारणतः 32 चौरस किलोमीटर एवढं लहान आहे, म्हणजे खूप लहान आहे क्षेत्रफळामध्ये लक्षद्वीप. क्षेत्रफळामध्ये मोठा लडाख आहे, क्षेत्रफळामध्ये मोठा झाला. आता लोकसंख्येमध्ये मोठा दिल्ली आहे आणि लोकसंख्येमध्ये लहान हा लक्षद्वीपच आहे. तर प्रश्न काय होता बघा, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने नुकतेच 5 नवीन जिल्हे डिक्लेअर केले? तर ते केलेले आहेत लडाख या केंद्रशासित प्रदेशाने. अगोदर 2 होते, एक होता लेह आणि एक होता कारगिल, हे असे 2 होते, आणि आता मात्र अजून 5 ऍड झाले. त्याच्यामध्ये एक नाव येतं बघा झास्कर, त्याच्यानंतर येतं नुब्रा, त्याच्यानंतर येतं शांता, आणि त्याच्यानंतर अजून एक आहे चांगथांग, हा असा एक अजून एक येतो. तर हे 4 आणि लेह हे 4 आणि अजून एक कोणता तरी असेल बघा, जास्कर, नुब्रा, शांत, चांगथांग आणि बरं चला एवढे आठवत नाहीत, हा 4 आठवत आहेत. तर हे तर लेह आणि कारगिल हे 2, पण लक्षात ठेवा एकूण किती निर्माण झाले तर आधीचे 2 आणि हे 5, असे 5 + 2 एकूण झालेले आहेत 7. चला मग केंद्रशासित प्रदेशावर प्रश्न आला तर आज केंद्रशासित प्रदेश आहेत 8. मोठा कोणता, लहान कोणता, हा आपण आता नुकताच बघितलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महिलांसाठी अवनी बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केलेले आहे? आता अवनी बचत खातं काय सांगतं तर महिलांना 10 लाखापर्यंतचं विमा कवच दिलं जातं, आणि बचत खात्या संदर्भातली ही बँक इस्टॅब्लिश करण्यात आलेली होती. तर महिलांसाठी अवनी बचत खाते हे बंधन बँकेनं दिलेलं आहे. आता बंधन बँकेची स्थापना झाली आहे 2015 मध्ये. लक्षात ठेवा फक्त महिलांसाठी आहे, त्याच्यामुळे परीक्षेला येण्याची दाट शक्यता राहते. महिलांसाठी अवनी बचत खाते कोणत्या बँकेने सुरू केलेले आहे? तर नाव आहे बंधन बँक. इस्टॅब्लिशमेंट सांगितली कधी? 2015. आता इथं बँक शब्द आलाय, तर बँकांवर सुद्धा भरपूर प्रश्न परीक्षेला विचारले जातात. आता बँकांची जर इस्टॅब्लिशमेंटला आपण सुरुवात केली तर कधीपासून होते? 1894 पासून. आता 1894 मध्ये काय आहे? PNB बँक आहे, पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर 1921 ला इम्पिरियल बँक आहे. 1935 ला RBI बँकेची स्थापना आहे. 1935 लाच SBI नाही सॉरी 1935 ला महाराष्ट्र बँक आहे, पुण्याला मुख्यालय आहे बघा. 94 ला PNB म्हणलं, 21 ला इम्पिरियल म्हणलं, 35 ला RBI म्हणलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 35 लाच महाराष्ट्र बँक आहे. 1955 ला ICICI, त्याच्याबरोबर SBI, या 2 बँका इस्टॅब्लिश झाल्या, जी भारतातली सगळ्यात मोठी SBI बँक बिझनेस बँक आहे.
त्याच्यानंतर पुढं 1956 ला LIC ची स्थापना आहे, 1964 ला IDB आहे, 1975 ला प्रादेशिक ग्रामीण बँक आहे आणि आत्ताच्या पोलीस भरतीला प्रश्न होता मला वाटतं ठाण्याला का कुठल्या तरी जिल्ह्याला की नाबार्ड बँकेची स्थापना सांगा, तर 1982 ला आहे. नाबार्ड बरोबर 1982 लाच आयात निर्यात बँक एक्झिम बँक बनलेली आहे. याच्यानंतर 1988 ला NHBI नॅशनल हाऊसिंग बँक, ह्याच्यानंतर 1994 ला HDFC बँकेची स्थापना झाली आहे. आणि या सगळ्या बँकांवर जो जास्त प्रश्न असतो तो हा की 1969 ला किती बँकांचं विलिनीकरण झालं, तर ते होतं 14 आणि पुढं 1980 ला 6 बँकांचं नॅशनलायझेशन झाले. या दोन्ही वेळी पंतप्रधान पदावर होत्या इंदिरा गांधी. तर मूळ प्रश्न अवनी बचत खाते बँकेसंदर्भात, तर कोणत्या बँकेनं? बंधन बँकेने हे सुरू केलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. भारताने नुकतीच 4 फिरती रुग्णालय देण्याचा निर्णय घेतला. ही फिरती रुग्णालय कुणाला दिली? तर उत्तर आहे याचं युक्रेन. रशिया आणि युक्रेन मध्ये आज सुद्धा युद्ध चालू आहे. फेब्रुवारी 2022 ला हे युद्ध चालू झालेलं, काहीतरी तारीख 24 फेब्रुवारीची आहे. 24 फेब्रुवारी 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर अटॅक केला की जो आज 2024 चालू आहे तरी सुद्धा चालूच आहे. त्याच्यामुळे भारतानं युक्रेनला नरेंद्र मोदीने भेट वगैरे दिली आणि त्या दरम्यान भारतानं 4 फिरती रुग्णालय त्यांना दिलेले आहेत. आता 4 फिरती रुग्णालय त्यांना नाव काय आहे बघा, भीष्म क्यूब्स. हे भीष्म क्यूब्स हे नाव चांगलं लक्षात ठेवा. भीष्म क्यूब्स हे किती दिलेले आहेत? तर 4 फिरती रुग्णालय. एका रुग्णालयामध्ये साधारणतः 200 लोकांचा उपचार करता येऊ शकतो. 200 लोकांचा एका रुग्णालयामध्ये एवढी मोठी आहेत. फक्त पुस्तक ज्यावेळी वाचतं त्यावेळी त्याच्यात छोटी वगैरे शब्द दिले जातात, पण ही खूप मोठी रुग्णालय जी फिरते, जी भारतात प्रयोग करण्यात आला, सक्सेस झाला. भारतानं भेट दिली युक्रेनला. ही किती रुग्णालय? तर 4. रशिया आणि युक्रेनचा वाद, ह्याच्या मागचं कारण काय? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोच्या सदस्यत्वावरनं युक्रेन आणि रशियामध्ये वाद आहे. नाटोची स्थापना विचारली गेली आहे 4 एप्रिल 1949. मुख्यालय कुठं आहे? तर ब्रुसेल्स. हे ब्रुसेल्स येतं बेल्जियमला. त्याच्यामुळे हा पण प्रश्न चांगला लक्षात ठेवा. युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे? तर झेलेन्स्की आहे आणि रशियाचा आहे व्लादिमीर पुतिन. व्लादिमीर पुतिन कुठल्या देशाचे? रशिया. आणि युक्रेनचा कोण आहे? झेलेन्स्की. ही नावं एकदम चांगली लक्षात ठेवा, परीक्षेच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं राहील. आणि भारतानं 4 फिरती रुग्णालय कुणाला दिली? तर युक्रेनला. युक्रेनची राजधानी विचारली तर लक्षात ठेवा किंवा रशियाची आहे मॉस्को. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. UR ख्रिस्तियानो नावाचं यूट्यूब चॅनल नुकतंच कुणी सुरू केलं? जबरदस्त प्रश्न आहे हा. आणि हा परीक्षेला का पडू शकतो? तर इतिहासामध्ये यूट्यूब चालू झाल्यापासून आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे की एका दिवसात 1 मिलियन सबस्क्रायबर कंप्लीट झाले. एका दिवसात 1 मिलियन म्हणजे 10 लाख. कशाला प्रसिद्धी म्हणायचं असतं तर का ह्याला प्रसिद्धी म्हणायचं असतं. एका दिवसात 10 लाख लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला. 22 मिनिटांमध्ये सिल्वर बटन आलं, 90 मिनिटांमध्ये गोल्ड बटन आलं आणि 12 तासात डायमंड बटन आलं. 12 तासात डायमंड बटन आलं, 22 मिनिटात सिल्वर आलं, 90 मिनिटात गोल्ड आलं. हे पहिल्यांदाच इतिहासात घडले की इतकी जबरदस्त फॉलोअप कुणाचा जर असेल तर ते क्रिस्टियानो रोनाल्डोचा आहे. पोर्तुगालचा हा जबरदस्त फुटबॉल प्लेयर आहे. देश कोणता आहे ह्याचा? तर पोर्तुगाल. आणि एका दिवसात किती कंप्लीट झालं? 1 मिलियन म्हणजे 10 लाख माणसांनी एका दिवसात ह्याला फॉलो केला आहे. आणि या क्रिस्टियानो हाय पण प्लेयर तसाच हा. या प्लेयरनं आजपर्यंत इंटरनॅशनल मध्ये 900 गोल केलेत. त्याच्यामुळे हा टॉपला रँकिंग मध्ये येतो. हा खूप जास्त प्रसिद्ध आहे. खूप जगात सगळ्यात जास्त फॉलोअर्स कोणाचे आहेत? तर या क्रिस्टियानो रोनाल्डोचे आहेत. आणि ह्याच्या चॅनलचं नाव परीक्षेला येऊ शकतं की क्रिस्टियानो रोनाल्डोनं सुरू केलेला चॅनल सांगा. तर UR क्रिस्टियानो नावाचा तो चॅनल आहे. कदाचित त्याचा देश विचारतील तर तो पोर्तुगाल आहे. आणि कशावर सबस्क्रायबर कंप्लीट केले हे बी विचारतील तर ते युट्यूबवर केलेलं आहे. हा तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे.
UPSCच्या नुकत्याच नवीन अध्यक्षा कोण बनलेल्या आहेत? आता UPSC खूप जास्त वादाच्या भोवऱ्यात होतं. त्याच्या मागचं रिझन असं की ती पूजा खेडकर जी IAS होती आणि तिने इतका घोळ करून ती IAS झालेली ती सापडली. तिचं IAS पद वगैरे कॅन्सल केलं, पण ही संघटना किंवा ही आयोग सध्या चर्चेत आहे. त्याच्यामुळे प्रश्न पोलीस भरतीला पण खूप जास्त जिल्ह्याला हा पडला बघा. तर UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, इस्टॅब्लिशमेंट आहे 1926 ची आणि या UPSCचा पहिला भारतीय अध्यक्ष आहे कृपलानी आणि जर पहिला अध्यक्ष विचारला तर बारकर, रॉस बारकर हा UPSCचा पहिला अध्यक्ष आहे. पहिला भारतीय विचारला तर कृपलानी आहे. पहिली महिला विचारली तर रोज मिलियन बेत्त्यू, ही रोज मिलियन बेत्त्यू पहिली महिला अध्यक्ष आहे. आता सध्या अध्यक्ष विचारलाय तर ती आहे प्रीती सुदान. ही प्रीती सुदान कितवी आहे तर 35वी अध्यक्षा प्रीती सुदान ही आहे. आता पेपरला अजून प्रश्न काय विचारला गेला जाईल तर ही प्रीती सुदान महिला म्हणून कितवी आहे? तर ही प्रीती सुदान बघा इथं पहिलं म्हणलं कोण महिला आहे तर रोज मिलियन बेत्त्यू, त्याच्यानंतर होती अवनी, त्याच्यानंतर होती रजनी आणि मग आली आहे प्रीती. ही पहिली नाव आहे ती. तर ही कितवी आहे तर ही 4थी महिला अध्यक्ष आहे, दुसरी महिला अध्यक्ष नाही. तर ही 4थी महिला अध्यक्ष आहे. UPSC म्हणलं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. पहिले अध्यक्ष सांगा रॉस बारकर, पहिले भारतीय सांगा कृपलानी, पहिली महिला सांगा रोज मिलियन बेत्त्यू आणि आज कोण आहे तर प्रीती सुदान ही आज अध्यक्ष पदावर आहे. आता UPSC कंडक्ट करतं एक्झाम, त्या कुठल्या तर क्लास 1च्या एक्झाम असतात. क्लास 1च्या एक्झाम कोण कंडक्ट करतं तर UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता ह्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटची एक आयोग आहे त्याला नाव काय आहे तर MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. इस्टॅब्लिशमेंट विचारली तर 1937 ची आहे. MPSC महाराष्ट्र हे नाव कधी डिक्लेअर झालं तर 1960 मध्ये डिक्लेअर झालं. आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा आज अध्यक्ष जर विचारला तर चांगलं नाव लक्षात ठेवा रजनीश शेठ. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष कोण तर रजनीश शेठ आणि UPSCचे अध्यक्ष कोण तर प्रीती सुदान. MPSC UPSC वर आता प्रश्न काय पडला तर भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक सांगा. पेपरला प्रश्न आलाय आणि पहिला ऑप्शन होता तो कायम धारा पद्धतवाला कॉर्नवालिस आणि शेवटचा ऑप्शन होता सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यामुळे पेपरचा प्रश्न नीट समजून घ्या. भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस ज्यावेळी म्हणलं जातं त्यावेळी उत्तर लिहिलं जातं सरदार वल्लभभाई पटेल आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा जनक जर विचारला तर तो आहे लॉर्ड कॉर्नवालिस. सिव्हिल सर्व्हिसेस कॉर्नवालिस आणि भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस सरदार वल्लभभाई पटेल. आणि म्हणूनच NPA नॅशनल पोलीस अकादमी जी आपली हैदराबादला आहे त्या हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकादमीला नाव कोणाचं आहे तर सरदार वल्लभभाई पटेलांचं आहे. मसुरीला जे आहे त्याचं नाव काय आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. मुख्यमंत्री योजना दूत या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? आता इथं मुख्यमंत्र्यांनी काय काय योजना काढले ते त्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत ऑलरेडी. त्याच्यामधला एक खूप महत्वाचा पडलेला लाडकी बहीण, ही लाडकी बहीण योजना वयोमर्यादा सांगा. तर त्याचं उत्तर होतं 21 ते 65 वर्ष. ही लाडक्या बहिणीची योजना होती. किती रुपये मिळायचं तर महिन्याला 1500 रुपये मिळायचं. त्याच्यानंतर पुढची एक योजना होती वयोश्री योजना, ही 60 वर्षाच्या वरील वृद्धांना दिली गेली होती. त्याच्यानंतर पुढची योजना होती अन्नपूर्णा योजना. अन्नपूर्णा योजना 3 बाटलं कशाचं सिलेंडरचं 3 बाटलं मोफत दिलं जात होतं. ती अन्नपूर्णा योजना. लाडकी बहीण वयोश्री अन्नपूर्णा. लाडका भाऊ बी नावाची एक योजना होती लाडका भाऊ. ही लाडका भाऊ बी योजना आहे बरं का, फक्त ती जास्त प्रकाश झोतात आलेली नाही. 10,000 रुपये काहीतरी स्टायफंड आहे त्याला. आता ही योजना कोणती दिली बघा मुख्यमंत्री योजना दूत. आता ही योजना दूत काय आहे तर ज्या ज्या या सरकारनं योजना काढल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक योजना दूत निवडायचे. आणि हे किती निवडायचे तर 50,000 योजना दूत निवडायचे. 50,000 कर्मचारी निवडायचे आहेत. आता हे 50,000 कर्मचारी किती कालावधीसाठी तर हे फक्त 6 महिन्यासाठी. 6 महिन्यानंतर हे रिन्यू करता येणार नाही. म्हणजे 6 महिन्यासाठीच ह्यांना कामावर घ्यायचं आणि काम काय द्यायचं तर स्टेट गव्हर्नमेंटनं ज्या योजना काढल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचं मूळ काम. आता मग ह्यांना पगार किती रुपये तर ह्यांना महिन्याला 10,000 रुपयेचा पगार आहे. महिन्याला 10,000 रुपयेचा पगार. आता ह्यांचं वय किती पाहिजे हा प्रश्न आहे. तर ह्यांचं वय पाहिजे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान.
18 ते 35 वर्ष वय आहे. ही योजना 6 महिन्यापर्यंतच मर्यादित आहे. वयोमर्यादा लक्षात ठेवा, पगार लक्षात ठेवा आणि किती लोक निवडायचे ते पण लक्षात ठेवा. तर किती जण निवडायचे? 50,000. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य निवडला जाईल आणि जर शहर असेल तर 5,000 लोकसंख्येसाठी एक. मग 5,000च्या पट्टीत जेवढे वाढतील लोकसंख्या तेवढे ते कर्मचारी वाढवता येतील. मग हार्डली किती घ्यायचे? तर 50,000 घ्यायचे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी साजरा करण्यात आला? आता अवकाश दिवस कधी साजरा करण्यात आला तर हे आपल्या चंद्र मोहिमेशी संबंधित आहे. आता जर चंद्र मोहिमा आपण बघितल्या तर आजपर्यंत भारतानं 3 आखल्या. त्यामध्ये पहिली आखली 2008ला, पुण्याची आखली 2019ला आणि आत्ताची आखली 2023ला. आता मग सक्सेस झाली आहे 2023ची. 14 जुलैला प्रक्षेपण करण्यात आलं आणि 23 ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारतानं लँडिंग केलं. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला बनला, चंद्रावर उतरणारा भारत चौथा बनला. मग 23 ऑगस्टला तिथं लँडिंग झालं असल्या कारणानं पहिला राष्ट्रीय अवकाश दिवस कधी पाळला जातो तर 23 ऑगस्ट. हा इथं ऑप्शन आहे 23 ऑगस्ट. 23 ऑगस्टला. मग आता चंद्र दिवस परीक्षेला विचारलाय तर चंद्र दिवस कधी पाळला जातो लक्षात ठेवा 20 जुलैला. 20 जुलै 1969 अपोलो 11 हे यान चंद्रावर उतरलं. नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स हे तिघ होते. नील आर्मस्ट्रॉंग उतरला, त्याच्यानंतर एडविन ऑल्ड्रिन उतरला आणि मायकल कॉलिन्स त्या चंद्राच्या भोवती फेऱ्या मारत होता. मग चंद्रावर उतरणारा पहिला व्यक्ती सांगा तर नील आर्मस्ट्रॉंग. भारतीय व्यक्ती चंद्रावर अजून गेलेला नाही. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेलाय आणि तो कितवा? दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला, पण चंद्रावर उतरणारा भारत कितवा? तर चौथा. त्याच्यामध्ये पहिला देश आहे अमेरिका, रशिया, चीन, भारत आणि 5वा जॅक्सा कंपनी आहे जपानची. ती जॅक्सा कंपनी एक 5वा देश जपान बनलेला आहे. तर ही चंद्र मोहीम होती. तारीख लक्षात ठेवा 23 ऑगस्ट. आता हिथंच अजून प्रश्न आदित्य एल-1चा होता. आदित्य एल-1 काय? तर ही होती सूर्य मोहीम. ही आदित्य एल-1 नावाची सूर्य मोहीम आहे. आता 23 ऑगस्ट मध्ये आपल्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी डिक्लेअर केलं की 2027 मध्ये आम्ही चंद्रावर माणूस पाठवणार आहे. 2027 ला चंद्र किंवा चंद्रयान 4 ही मोहीम लॉन्च करण्यात येणार आहे. चंद्रयान 4 लॉन्च करण्यात येणार आहे रे, चंद्रावर माणूस नाही. चंद्रयान 4 हे लॉन्च करण्यात येणार आहे 2027 ला. तर ही आता ते एस सोमनाथने डिक्लेअर केलंय. इस्रोचे अध्यक्ष, इथं नाव इस्रो आले तर लक्षात ठेवा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन 15 ऑगस्ट 1969 ला स्थापना. बंगळुरूला मुख्यालय आहे. बंगळुरू इथं मुख्यालय हे इस्रोचं. इस्रोचे पहिले अध्यक्ष विक्रम साराभाई होते आणि आज अध्यक्ष आहेत एस सोमनाथ. चला राष्ट्रीय पहिला दिवस लक्षात ठेवा 23 ऑगस्ट. पहिला विज्ञान रत्न पुरस्कार 2024 मध्ये कोणाला देण्यात आला? विज्ञान रत्न लगेच कळेल सायन्स संदर्भातला हा पुरस्कार आहे आणि हा पहिला आहे, त्याच्यामुळे पेपरला विचारला जाईल. तर गोविंदराज पद्मनाभम यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एक्झाम ओरिएंटेड खूप जास्त महत्वाचं होतं. लक्षात ठेवा प्रश्न 10 होते पण खूप चांगले होते. अभिप्राय कळवा, कुठून बघताय, काय बघताय, अजून काय अपडेट हवे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.